दरम्यान पोलीस दलातील घोटाळ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी तसंच राज्य सरकार आणि गृह विभागावर जोरदार टीका केली। आपण पाहूयात ते काय म्हणाले। पण पाहतोय पोलीस दलात हा मोठा वेतन घोटाळा उघडकीस आला आणि त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवर टीका केली आहे। तोतयागिरी करून नसल्याचे असले दाखवून थेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला टाकण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय। त्यामुळे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ याच्या अगदी उलटं काम हे महाराष्ट्र पोलीस करत आहे। पोलीस कर्मचारी नसताना पोलीस दाखवून पैसे लुटणं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आता मोगलाई सुरू झालेली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा किती वेंधळट आहे, नवे तर किती भ्रष्ट आहे याची नवनवीन उदाहरणं ही आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे। पोलीस नसताना सुद्धा त्यांना वेतन देण्यात आलं, हा प्रशासनातला प्रशासकीय ही संपूर्ण बाब आहे। त्याच्यामुळे याची संपूर्ण गृह खात्याने चौकशी केली पाहिजे आणि पोलीस नसताना सुद्धा त्यांना पगार देऊन राहिलेत याची चौकशी करून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।